सो फायनली 10th स्टँडर्डचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. 10th स्टँडर्डमध्ये पास आउट झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. 10th स्टँडर्ड एक महत्वाचं वर्ष, जिथे पहिल्या दिवसापासून ते एक्झामच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही कंटिन्युअसली हार्ड वर्क करत राहिलात, कंटिन्युअसली तुमचे एफर्ट देत राहिलात, त्याचंच एक रिटर्न गिफ्ट आज तुम्हाला मिळालेलं आहे. ज्या स्टुडंटने त्यांचं टार्गेट डिसाईड केलेलं होतं आणि त्यानुसार त्यांनी हार्ड वर्क केलेलं आहे, मेहनत घेतलेली आहे आणि आज त्यांनी त्यांचं टार्गेट अचीव्ह केलेलं आहे, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि येणाऱ्या भविष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण इथून पुढे तुम्हाला भरपूर संधी येणार आहेत, जिथे तुम्हाला स्वतःला पुन्हा प्रूव्ह करायचं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही इथं मेहनत घेतली, कष्ट घेतले आणि कन्सिस्टंटली कमिटमेंट वरती टिकून राहिलात, त्याचप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या काही संधी तुम्हाला येणार आहेत, त्या सगळ्या संधीमध्ये तुम्ही याचप्रमाणे कमिटमेंटली राहा, याचप्रमाणे कन्सिस्टंटली हार्ड वर्क द्या आणि त्याचं रिटर्न गिफ्ट तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि असे काही स्टुडंट आहेत, त्यांनी वर्षभर मेहनत करून सुद्धा आज त्यांना मनासारखं रिझल्ट मिळालेला नाही. त्याने अजिबात नाराज होण्याची गरज नाही, कारण या सगळ्या जर्नीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होती म्हणजे स्वतःला एक कमिटमेंटवरती टिकून ठेवणं आणि एक कन्सिस्टंटली हार्ड वर्क करणं. आणि ती कॅपॅबिलिटी तुमच्यामध्ये ऑलरेडी आहे. काही गोष्टीमुळे आज तुम्हाला मनासारखा रिझल्ट मिळालेला नसेल तरीही तुम्ही नाराज होऊ नका, स्वतःचा कॉन्फिडन्स डाऊन करू नका, सेल्फ डाऊट करून घेऊ नका. कारण तुमच्यामध्ये त्या सगळ्या क्वालिटीज आहेत जे आज टॉपर बनलेल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये आहेत. कारण फक्त काही गोष्टी इम्प्लिमेंट करायला काही चुका तुमच्याकडून झाल्या असतील, त्या चुकांचा अनालाइज करा आणि ते मिस्टेक्स पुन्हा भविष्यामध्ये होणार नाहीत याची काळजी नक्कीच घ्या. सो तुमच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही तुमच्या कमिटमेंटवरती टिकून राहिलात, तुम्ही कन्सिस्टंटली हार्ड वर्क केलात आणि इथून पुढे भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही संधी आहेत त्या सगळ्यामध्ये तुम्ही याचप्रमाणे इफर्ट द्या. ज्या काही तुमच्या मिस्टेक झाले त्याच्यावरती काम करा आणि येणाऱ्या अशा भरपूर संधी आहेत जिथे तुम्ही स्वतःला पुन्हा प्रूव्ह करू शकता. सो एक कॉंग्रॅच्युलेशन तुमच्यासाठी सुद्धा, कारण या सगळ्या महत्वाच्या जर्नीमध्ये तुम्ही स्वतःला कॉन्फिडंट ठेवलात, टिकून राहिलात, सगळ्या प्रॉब्लेम्स वरती फेस करून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. सो हेच एक सगळ्यात मोठं यश आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये स्वतःचं कॉन्फिडन्स डाऊन करू नका, सेल्फ डाऊट घेऊ नका, कारण ही एक जर्नी होती, जी जर्नी इथं संपलेली आहे. पण जो काय तुमचा कॉन्फिडन्स आहे, हार्डवर्क करण्याची तुमची जी कॅपॅसिटी आहे, याच गोष्टी तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या संधीमध्ये तुम्हाला मनाप्रमाणे रिझल्ट देणार आहेत. सो बी कॉन्फिडंट, येणाऱ्या संधीमध्ये रिझल्ट तुम्हाला मनाप्रमाणे नक्कीच मिळणार आहे. सो येणाऱ्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. असंच हार्ड वर्क करत राहा. सो थँक्यू फॉर जॉईनिंग अक्षर लर्निंग प्लॅटफॉर्म. आपली नेक्स्ट टॉपरची बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे. डेली 7 o'clockला आपण लाईव्ह असणार आहे. सो तुमच्या नवीन वाटचालीसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा अँड ऑल द बेस्ट.